एकदम खतरनाक लँडस्लायडिंग झालेलं आहे। तर आता आपण चाललो यमुनोत्रीला। तरी 30 किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो। इथं जाळीचं लावलेलं आहे बघा, असं पुढं पण लावलेलं आहे। असं जाळी लावलं ते थोडं खाली गेलेलं आहे, बघू शकता लोखंडी जाळी आहे पूर्ण। आणि वर डोंगरामध्ये ते राऊंड ढासळलं नाही म्हणून एकदम राऊंड ते गज टाकले, ते गजा सगळं खाली आलेलं आहे मित्रांनो। चला तुम्हाला दगड दाखवतो एकदा। एवढे मोठे मोठे दगड खाली आलेले आहेत, हे बघू शकता। हे बघा, हे असे रोड टाकलेले डोंगरात, ते टाकले तरी पण डायरेक्ट खाली आलं ढसळून। तर चला लय वेळ थांबणं तर बरोबर नाही। या ठिकाणी ढसळायला लागलंय, होतं हे ठिकाणी ढसळायला लागलंय। तर चला लवकर लवकर जाऊ पुढं आपण। पाहू शकता एकदम डोंगर डोंगर येतात, थोडे विश्रांती करता थांबलो होतो आपण। तर सायकल लावलेली आपली रामप्यारी। तर पाहू शकता इकडं नुसता डोंगर डोंगर आहे, नुसते लँडस्लायडिंग होतात इकडं। हे नदी पाहू शकता, यमुना नदी आहे आणि एकदम वातावरण भारी येईल जाता। या साईडनं आलोय आपण चढ चढून पुढे जाय। चला मग आता झरणा कसा आहे, एकदम भारी। किती वरून पडतोय बघा पाणी। यमुनोत्रीला जात असताना ढगफुटी झाल्यानंतर असा असा रोड होऊन गेलेला आहे, ते दाखवतो तुम्हाला। त्यावर वरचा नजारा बघा एकदा डोंगरावर, सर्व डोंगराचं पाणी फास्ट येऊन पूर्ण रोड होऊन गेलेला आहे। तर जे त्या नळीच्या वरती काळा काळा दिसतं ना, हे रोड आहे। पूर्ण रोड ढसळून खाली गेलेला आहे नदीत, हे बघू शकता पूर्ण नदीत गेलेलं आहे। असं होत असतं ढगफुटी झाल्यानंतर मित्रांनो, त्याच्यामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे। तर पाहू शकता एकदम बेकार अवस्था झालेली आहे इथं। त्याच्यामुळं जवळजवळ 10 ते 12 दिवस रोड बंद होता, त्यावर काम करून करून त्यांनी आता पुन्हा चालू केलेला आहे। तर पुन्हा ढगफुटी झाल्यानंतर पुन्हा असंच होणार आहे। तर चला आपली रानपेरी इकडे लावलेली आहे, हे बघू शकता। पुन्हा एकदा बघा रोड कसा ढसळलेला आहे, पाहू शकता। नदीत JCB होऊन आलेला आहे, ते बघा फार खुळखुळ होऊन गेलाय त्याचा। तर पाहू शकता मागची नांगी आहे, पुढं पार चिमटा चिमटी झालेली ते। एवढा मोठा JCB नदीत होऊन आला म्हणल्यावर नदीला पाणी किती असं बघा मित्रांनो। मग एवढा मोठा JCB तो नदीत होऊन आलाय बघा मित्रांनो। आता कसं आहे काय दिसला JCB, पुन्हा पुढचं डॅमेज झालंय, मागचं फक्त नांगी दिसू राहील तिची। लँडस्लायडिंग झालेली मित्रांनो, एवढा दगड तेडवरून खाली आलेला आहे। तर चला आता तुम्हाला एकदा वरचं दाखवतो, हे बघा। कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो। पूर्ण रोड बंद झालेला आहे, आता थोडं थोडं चालू केलाय त्यांनी वर जाण्यासाठी। तर ह्या साईडला आपल्याला रोड आहे आंब्याच्या झाडापासून। तर चला आता वर जाऊ। तर असे असे लँडस्लायडिंग होतात मित्रांनो उत्तराखंडमध्ये। पाहू शकता इकडे सारं मुरुमच मुरुम, लय डेंजर। डोंगरातून एवढं मोठे मोठे दगड खाली होऊन आलेले बघू शकता। मोठा किती मोठा दगड आहे, तर हे पाहू शकता पूर्ण होऊन आलेलं आहे मित्रांनो हे खाली। तर असं लँडस्लायडिंग ज्या ठिकाणी ढगफुटी होती त्या ठिकाणी इथून एक ठिकाण, पुढून 2 ठिकाणी पाणी आलेलं आहे खाली, असं असं आहे पाहू शकता। शहरांतर मित्रांनो इथं या ठिकाणी पूल जो दिसतो ना, नवीन पूल बांधलेला आहे 2-4 दिवसात। तर पूल तुटल्यामुळे इथं 4 ते 5 दिवस रोड बंद होता। खाली दगड पाहू शकताय बघा, दगडाचं असं हे होतं, ते रोड होता। जास्त पाणी आल्यामुळं ते वाहून गेलेलं आहे सारं। तर आता इथं लोखंडी पूल टाकलाय, तर वर पाहू शकता पूर्ण ढसळलेलं आहे मित्रांनो। तर या साईडला पाहू शकता एकदम डोंगरी भाग आहे, आपल्याला सेफ जागेवर जाऊन थांबावं लागेल। तर चला निघतो पुढं आता आपण। एकदा एकदा बघा खाली एकदम डेंजर वातावरण झालेलं आहे मित्रांनो इथं। हे उत्तराखंड यमुनोत्रीला एवढं बेकार लँडस्लायडिंग होऊ राहिली ना, सांगता येत नाही मित्रांनो केव्हा होईल आणि काय होईल। पाहू शकता इतकं मोठं लँडस्लायडिंग झालेलं आहे, तर अर्धा डोंगर पूर्ण खाली आलेला आहे। नदीचा प्रवाह पारी इकडं जाऊन इकडून असं वळून इकडं आलेला आहे। ते पडल्यामुळे इथं एकदम ढिगल झाल्यामुळे इकडं हे साईडचं ढसळलेलं आहे पूर्ण, हे पाहू शकता।
आणि नदीत पूर्ण पांढरे पांढरे दगडच दिसू राहिले सारे, पाहू शकता. तर हे बघा इतका मोठा लँडस्लायडिंग आहे. तर चला आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो नदी आहे बघा, इथंच पूर्ण ब्लॉक केलेलं आहे तिने, पूर्ण आलेलं आहे. आता नदी या कोर काढून अशी इकडून निघालेली आहे. तर या साईडला होतो आदळी पलीकडे जाऊन ते ढसळ नागपुडी होत खाली गेलेली मित्रांनो. तर पाहू शकता उलट एकदा असे लँडिंग होते. पाहू शकता नदीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये लँडस्लायडिंग झाल्यामुळं नदीचा प्रवाह एकदम मध्ये डायरेक्ट हे भेटलेलं आहे. तरी या साईडला पाहू शकता डायरेक्ट मध्ये ढिगाल तयार झालेला आहे दगडाचा. हे बघा दगडाचा ढिगाल तयार झालेला आहे. हे पूर्ण आता घरं, खालचे घरं बुडलेले आहेत खाली, पाहू शकता हे बघा. तर या घराच्या खाली पाणी सुटलेलं आहे. हे घरं कधी पण पडू शकतात, रात्री जास्त जर पाणी आल्यानंतर हे पडू शकतात. ते पुढं ढिगाल जेव्हा दिसतं ना ते लँडस्लायडिंग होऊन खाली आलेलं आहे. तर आपण या रोडनी इकडे आलेलो आहे. तर आपल्याला जायचं आता या ठिकाणी, इथून वर जायचं आपल्याला या साईडनं असं. तर चला आपला आजचा मुक्काम ह्याच गावामध्ये. तर इथं जवळजवळ 1000 रुपयाच्या वर रूम आहेत. तर आपल्याला आपण विनंती केली आहे का मामाला, त्यांनी आपल्याला 300 रुपयात रूम दिलेली आहे. एकदम भारी रूम आहे. तर चला ते पण दाखवतो तुम्हाला आता.